म्हाळसा, आता बरं वाटतंय का? हो, पण मला काय होत होतं हे मला कळत नव्हतं. काही ऐकायला येत होतं का? काही दिसत होतं का? कोणीतरी माझी आठवण काढतंय असं मला वाटत होतं. अंधुक अंधुक दिसत होतं. काहीतरी ऐकू येत होतं. शुभ संकेत आहे. कशावरून? तुला सत्य समजण्याच्या दृष्टीने घटना घडत आहेत. पण मला ते समजावं असा माझा आग्रह नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. पण तुला समजावं म्हणून कोणीतरी प्रयत्न करत असेल. म्हाळसा, तू नेवासेला जाण्याची थांबलीस हे योग्य केलंस. तू हा जेजुरी गड सोडून जाऊ नये. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. लक्ष्मीदेवी माझ्याशी बोलायला आल्या होत्या. त्या माझ्याशी समंजसपणे बोलल्या म्हणून मी थांबते आहे. पण मी थांबावं, मी इथून जाऊ नये म्हणून तुम्ही नाही आलात. मी त्यासाठीच आत्ता इथे आलो आहे. माझा हाच आग्रह आहे की तू माझ्या सोबत राहावं. मी तुमच्या सोबतच राहत होते आणि आहे, पण तुम्ही मला सोडून गेलात आणि यावेळी देखील तुम्ही तिच्याकडे मला न सांगता गेलात. त्याची कारण मी तुला याआधीही सांगितली आहेत. पण मला ती पटलेली नाहीत. मी काय करावं म्हणजे तू आनंदी राहशील? तुम्ही तिच्याकडे पुन्हा जाणार नाही असे मला वचन द्या. म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. पण तुझ्याच इच्छेप्रमाणे ती जेजुरी बाहेर गेली आहे ना, आणि तिने मला कोणताही संदेश पाठवला नाही. मी स्वतः तिच्याकडे गेलो. माझी दुसरी पत्नी म्हणून माझी तिच्यासाठी काही कर्तव्य आहेत आणि त्यातही तिच्या काहीच अपेक्षा नाहीत. तरी पण एक आराध्य म्हणून तिला एका विशिष्ट ध्येयापर्यंत नेणे मला आवश्यक आहे. असं असेल तर मग विषय संपला. मला यानंतर असा संसार नको आहे. देवा, तुमचा आवाज ऐकून सेवकांनी कल्पना दिली. काय झालं देवा? बोलता बोलता म्हाळसेला भोवळ आली. त्यांना शुद्ध येईल यासाठी काय करायचं? मी आणीन तिला शुद्धीवर, चिंता नसावी. परंतु भांडणाचा आवाज येत होता. त्यांचं काय म्हणणं आहे? तिचं असं म्हणणं आहे की मी बानूला भेटायला जाऊ नये, नाहीतर ती इथून जाईल. पण त्यावर मी तिला सांगितले की ते शक्य नाही आणि वाद झाला. परंतु त्यांना मूर्छा येईल असं काय घडलं? मी बानूला उपासना दिली आहे, आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी. बानूची उपासना सुरू झाली आणि म्हाळसेला मूर्छा आली. परंतु देवा, हा प्रयोग खूप अवघड आहे. त्यांना स्मरण व्हावं हा त्या मागचा हेतू आहे. मात्र काही अनर्थ घडायला नको. जे घडेल ते शुभच घडेल. म्हाळसा आणि बानू यांच्यामध्ये प्रेमपूर्ण संबंध व्हावे आणि त्यांना सत्य काय ते कळावे, हाच यामागचा हेतू आहे. म्हाळसाला त्वरित जागा करावं असं मला वाटतं. होय.
आता कसं वाटतंय तुम्हाला? मला काही झालं नव्हतं. मला केवळ भोवळ आल्यासारखं वाटलं होतं. देवी, आपण विश्रांती घ्यावी. देवा, आपण बाहेर जाऊया. तुम्हाला काही दिसलं किंवा जाणवलं का? मला हिमाच्छादित प्रदेश दिसला आणि अजून खूप काही दिसलं. हा एक अत्यंत दिव्य अनुभव आहे. गडावर श्वानराज आले आहेत असं कळलं आहे. उत्तम वार्ता आहे. मल्हारी चरित्रात श्वान राजांचं महत्व त्या निमित्ताने सगळ्यांना कळेल. मला देखील उत्सुकता आहेच की गडावर त्यांचं स्वागत कसं होतं, त्यांना पाहून सगळेजण काय म्हणतात. सगळ्यांना निश्चितच आश्चर्य वाटेल. परंतु श्री खंडेरायांना जे जे प्रिय आहेत त्यात श्वानराज येतात. मणिमल्लांच्या युद्धात देखील ते त्यांच्या बरोबर होते. अनेक दैत्यांना त्यांनी यमसदनी पाठवले आहे. दैत्य त्यांना पाहूनही भयभीत व्हायचे. परंतु श्वानराजांचं असं रूप पाहून गडावर लोकांना भय वाटेल. मला वाटतं श्वानराज सौम्य रूप घेऊन येतील, कारण त्यांना श्री खंडेरायांना भेटायचं आहे. लोकांना भय दाखवण्याचा त्यांचा हेतू नसेल. मला असं वाटतं की ह्या वेळी आख्यानात नारद मुनींनी श्वानराजांबद्दल सांगावं, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा नेमका अर्थ कळेल. आपण त्यांना तसं सांगूया. आपण येत आहात ना श्वानराजांना भेटायला? नाही, तुम्ही भेटून या. मी भेटेनच त्यांना नंतर. असं का? आपल्यावर श्री म्हाळसा देवींना थांबवण्याचं जे दायित्व होतं ते आपण पार पाडलं आहे. परंतु प्रश्न आता अजून सुटलेला नाही. ह्यावर काहीतरी विचार करावा लागेल. मी एक सांगू का? म्हाळसा जे काही म्हणतायत ते एक पत्नी म्हणून मला योग्यच वाटतं. आता आपल्याला ठाऊक आहे की हे सगळं का घडतं आहे, परंतु त्या त्यांच्या जागी योग्यच आहेत. आणि म्हणूनच मला त्यांना थांबवणं अवघड गेलं. कारण कोणत्या स्त्रीला आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे गेलेला आवडेल? परंतु श्री म्हाळसा देवींना सत्य समजावं या अनुषंगाने जे जे प्रयत्न झाले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी हे समजून घ्यावं की बाणाईकडे श्री खंडेरायांनी जाण्यामागे काहीतरी वेगळं प्रयोजन निश्चितच आहे. देवी, देवी, बंडोबा, तुम्ही आणि इथे अचानक? तुम्हाला एक सांगायचं होतं. तुम्ही असे घाबरलेले का दिसता आहात? काय झालं? देवी, गडावर एक कुत्रा आला आहे बघा. कुत्रा? कुणास ठाऊक कुठून आला त्यो. मी बी बघितला नाही. मला गणोबा म्हणला. पण त्याला कोणी अडवलं का नाही? तेच की आता गणोबा देवासनी सांगायला गेला आहे. तर देवी, गणोबा मला असंही म्हणला की त्यो कुत्रा साधा नाही. त्यो बघता बघता असा असा मोठा होत जातो आणि परत अगोदर होता तसा होतो म्हणून. पण असं कसं होईल? कुणास ठाऊक. मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं बघा. मला पण जाऊन बघायला हवं. होय. हे काय? हा कसा इथे आला? हे श्वानराज हे आज आपल्याला भेटायला आले आहेत. हे अतिथी आहेत का? होय. तुम्ही खंडेरायांना खूप प्रिय आहात हे मला ठाऊक आहे. तुम्ही या गडावर आलात, मलाही खूप आनंद झाला. तुमच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करायला सांगते. देवा, मल्हारी चरित्रात श्वानराजांचं काय महत्व आहे हे आपण ह्यावेळी नारद मुनींना आख्यानात कथन करायला सांगू. नारद मुनींना
आपण आख्यानात हे सांगायला सांगू. श्वानराज आपल्याला सगळा वाडा दाखवतो. या. प्रणाम देवी. सूर्यदेव, नित्य नियमाने मी आपल्याला जो अर्घ्य देते त्याचा आपण स्वीकार करावा. आज आपण काहीशा अस्वस्थ दिसत आहात. गडावर आता आख्यान सुरू होणार आहे हे आपल्याला ठाऊक असेलच. त्यानिमित्ताने आत्मज्ञान होण्यासाठी अनेक गोष्टी मला कळणार आहेत याचेही मला समाधान आहे. हे सारे शुभ संकेतच आहेत. हो, पण काय देवी? आपल्या मनात कोणता संदेह आहे का? आता जेजुरी गडावर काय सुरू आहे हे आपण जाणताच, पण त्याशिवाय अजून काय घटना घडतायत ह्या आपल्याला ज्ञात आहेतच. आपल्याला जर मला काही विचारायचे असेल तर ते आपण निसंकोचपणे विचारावे. सूर्यदेव, आजकाल मला सतत असं वाटतं की माझी कोणतरी आठवण काढतंय आणि त्याचा प्रत्यय देखील मला येतो. याआधी असं कधी नव्हतं झालं. माझे प्रियजन तर इथेच आहेत, मग मला हा प्रश्न पडतो की माझी आठवण कोण काढतंय. ह्या विचाराने मी अस्वस्थ होते. देवी, तुमच्या अस्वस्थतेचे कारण मला समजले. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की तुम्हाला जे आत्मज्ञान होणार आहे त्यासाठीच हे सारं घडत आहे. म्हणजे याचा आख्यानाशी काही संबंध आहे का? आख्यानाशी याचा थेट संबंध नाही देवी, परंतु अंतिम सत्यापर्यंत जाणाऱ्या मार्गातील ही अनुभूती असणार आहे. श्री खंडेरायांनी तुम्हाला आणि बाणाईला सत्य कळावे म्हणून नारद मुनींना गडावर आख्यान सांगायला सांगितले. परंतु त्याचबरोबर इतरही असे मार्ग आहेत ज्यातून तुम्हाला अंतिम सत्याचा साक्षात्कार होणार आहे. पण माझी आठवण कोण काढत असेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच शोधावे लागेल. ह्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही. मी आपली भूमिका समजू शकते सूर्यदेव. देवी, मी आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करावी. आपल्याशी या संबंधित बोलून मला समाधान वाटले. आज्ञा असावी. माझी आठवण कोण काढत असावं हे सूर्यदेवांना ठाऊक असेलही, पण मलाच ते शोधावं लागणार आहे. कोण असेल जो माझी आठवण काढत आहे आणि का? बानू, ए बानू, हे समजा काय चाललं आहे? व्रत आहे. अरे पर का? कशापाई? आपण आपलं काम करा. तू आता ह्यात पडू नकस. का? अगं बानू, ती एवढी पूजा केली, एवढी व्रत केली, काय पदार्थ पडली? ते काय नाही. पाहिजे तर तू काम नका करू, पण हे समजा काय करू नका. मला हे व्रत करायच हो. कशापाई?
देवानं दिलं हाय मला हे वर. देवान कधी कुठं न कावा की हे म्या तुला नाही सांगायचं. म्हणजे जेजुरीहून आल्यावर देव तुला भेटलं मग मला कसं नाही दिसलं आलेलं. बा तू आता काय बी विचारू नको. अगं असं कस दिसला तर मी हातच आहे. तुम्ही वाडा सोडून कुठं गेलीच नाही मग देव तुला भेटलं तर कधी नाही कावा. अरे तू एवढ्या चौकशा कशा पायी करतो आहेस बा. हे व्रत कसलं करतीयास. या आदिशक्तीचं व्रत म्हणजे देवीला जागवण्याचं व्रत आहे. त्याला काय होणार आहे. या तरी व्रत करताना काय पाहिजे म्हणून नाही करत. त्याचं जे फळ मिळायचं आहे ते मिळल. तुला दिसलच काय घडलं तर. अगं तू काय बोलतेस ना मला काय बी कळत नाही बघ. वा. तू नग काळजी करू. अरे एकदा बघ स्वतःकडं. चांगला आहेस नुसता विचार करून. यू मला काय बी सांगू नकस म्हणजे माझ्या जीवाचा घोर अजून वाढ. तू काय बी ऐकायचं नाही. अगं काय करावं या पोरीला. देव भेटले म्हणते आणि मला सांगितलं बी नाही. आता आख्यानाला आरंभ होणार आहे. या आख्यानासाठी सर्वजण तिकडे राजवाड्यात आमची वाट बघत आहेत. आम्ही तिथे पोहोचताच आख्यानाला प्रारंभ होईल. पण हे आख्यान बानूला देखील ऐकता यायला हवं. तिथे गेल्यावर मात्र मला बानूला हे सांगता येणं अवघड आहे. काय झालं, तुम्ही असे अचानक का थांबलात? काही नाही, मला एक कार्य पूर्ण करायचे आहे. माझे एक कार्य पूर्ण करायचे आहे. ते झाले की मी येईन आख्यानाला. कार्य आपण दोघं मिळून पूर्ण करू आणि मग राज्यसभेत जाऊ. म्हाळसा तू हो पुढे. मी ते कार्य पूर्ण करतो आणि येतो. तिकडे सर्वजण आपली वाट पाहत आहेत. तू तिकडे जावंस असं मला वाटतं. आता हे नवीन काहीतरी. मागे देखील आख्यानाला जाताना यांनी मला एकटीला जायला सांगितलं होतं आणि ते नंतर आले होते. पण असं कोणतं कार्य यांना पूर्ण करायचं आहे? आणि त्याबद्दल ते मला का सांगत नाहीयेत? नक्कीच असं काहीतरी आहे जे मला यांना सांगायचं नाही. मला आज हे कळायलाच हवं. मला यांना हे विचारायला हवं. आख्यानाला जाण्याआधी यांना असं कोणतं कार्य पूर्ण करायचंय हे मला कळायलाच हवं. हे आख्यान सुरू झाल्यापासून श्री खंडेरायांच्या या अवतार कार्याची महती सर्वदूर पसरली आहे. ह्या आख्यानाच्या श्रवणामुळे भक्तांना श्री खंडेरायांचा आशीर्वाद मिळाल्याचं समाधान लाभतं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, आज अगदी वेळेवर येणं झालं तुमचं. खरे तर मला असे वाटले की मला यायला उशीरच झाला, परंतु अजून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी आलेले दिसत नाही.
तसंही तुम्ही आल्याशिवाय ह्या आख्यानाला सुरुवात होणारच नाही मुनिवर. नारायण नारायण, मी माझे दायित्व पार पाडतो आहे इतकंच. परंतु मगाशी म्हणालात की यायला उशीर झाला असं वाटलं. मुनिवर, कुठून येत आहात? प्रभो, आपण तर जाणताच माझा त्रिखंडात वावर असतो. एके ठिकाणी फार काळ माझे वास्तव्य नसते. म्हणूनच विचारलं मुनिवर की तुम्ही आत्ता कुठून येत आहात. स्वर्गलोकातून इंद्रदेवांची भेट घेऊन येतो आहे. ही भेट कोणत्या विशिष्ट कारणासाठी तर नव्हती ना मुनिवर? नारायण नारायण. प्रभो, माते, आपल्याला वाटते तसे कोणताही विशिष्ट हेतू मनात ठेवून मी इंद्रदेवांकडे गेलो नव्हतो. तुम्ही बानूचे गुरु आहात आणि देवेंद्र बानूचे पिता आहेत, म्हणून यांनी विचारलं. आणि जेजुरीतून बाणाईचे प्रस्थान झाल्यावर तिला श्री खंडेराय भेटायला गेल्यानंतर इथे काय वातावरण आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे आता अजून विघ्न नकोत. नारायण नारायण. नाही प्रभो, आज आख्यानात मल्हारी चरित्रात त्यांचा उल्लेख येणार आहे आणि म्हणून सदिच्छा भेट द्यायला गेलो होतो देवेंद्रांकडे स्वर्गलोकात. देवेंद्र, जय शिवशंकर, जय गंगाधर, करुणाकर करतार हरे, जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशी सुखसार हरे, निराकार साकार हरे, पार्वतीपती हर हर शंभो, पाहि पाहि दातार हरे. नारायण नारायण. मणी आणि मल्ल यांना त्यांच्या कृत्याबद्दल शासन करण्यासाठी श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार सारी देवसेना या भूमीवर मल्हारपुराजवळ पुष्पक विमानातून या भूमीवर उतरली. भव्य असे शिबिर बांधून विशाल अशी ही देवसेना युद्धासाठी सज्ज झाली होती. आणि प्रतिपक्षाला म्हणजे दैत्य सेनेला देवसेनेबद्दल कळल्याने त्यांनी साऱ्या दैत्यांना एकत्र केले होते. या जमलेल्या दैत्यांना मल्लासुराने विविध गोष्टी देऊन प्रसन्न केले होते. सर्वजण आता देवसेनेला पराभूत करण्यासाठी जणू उतावीळ झाले होते. आपल्या राजाच्या अर्थात दैत्यराज मल्लासुराच्या आज्ञेची वाट पाहत सर्व दैत्य मल्लासुराच्या राजवाड्या बाहेर आपापले सैन्य घेऊन सज्ज होते. देवसेना जरी विशाल असली तरी दैत्य सेना ही मोठी होती. प्रसंगी देवसेनेलाही तडपण येईल अशी ही भव्य दैत्य सेना मल्लासुराच्या आवाहनासाठी आणि त्याच्या आज्ञेसाठी मल्हारपुराच्या त्याच्या राजवाड्या बाहेरील विशाल अशा पटांगणात त्याचा जय जयकार करत उभी होती. सगळीकडे मल्लासुराचा जय जयकार दुमदुमत होता. मल्लासुराच्या जयघोषांनी आणि दैत्य कुळाच्या जयघोषांनी तिथले वातावरण आधीच दाहक बनले होते. आता प्रतीक्षा होती ती मल्लासुराच्या आज्ञेची. दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्य कुळाचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो, दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. या मल्लासुराच्या मल्हारपुरात युद्धासाठी जमलेल्या तुम्हा सर्व महापराक्रमी दैत्यांचे स्वागत असो. देवांपेक्षाही सरस असूनही आपल्याला त्रिखंडात सत्ता मिळू दिली नाही, पण त्या अन्यायाला मी या दैत्यराज मल्लासुरानं आव्हान दिलं आणि त्रिखंडात
दैत्य कुळाची सत्ता प्रस्थापित केली, पण त्या देवांना दैत्य कुळाचा उद्धार बघवला नाही. आता ते सगळे एकत्र येऊन म्हणे दैत्य कुळाला शासन करणार आहे आणि आपल्याशी युद्ध करायला सज्ज झाले. युद्धभूमीवर विशाल अशी देवसेना उतरली आहे. मोठं शिबिर बांधलंय. त्या देवसेनेचं वर्णन ऐकून काही जणांचा धीर खचलाही असेल, पण ज्यांचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास नाही असे पोकळ देहाचे दैत्यच घाबरले असणार हे मला चांगलेच ठाऊक आहे. कारण दैत्य कुळाला मृत्यूचे भय नाही. पण त्या देवांना अजून आपल्या बळाचे सामर्थ्य कळलेले नाही. त्यांना हे ठाऊक नाही की दैत्य कुळाशी युद्ध करणे सोपे नाही. त्यांच्या शक्तीपेक्षा आपली शक्ती अधिक आहे. आपण त्या देवसेनेचा क्षणार्धात पाडाव करू शकतो. आपल्याकडे एकापेक्षा एक असे महापराक्रमी दैत्य आहेत, ज्यांच्या पराक्रमाच्या कथा या त्रिखंडाला ठाऊक आहे. अशा महापराक्रमी दैत्यांसमोर त्या देवांचा काय निभाव लागणार. दैत्यांनो, आता तो क्षण आलाय. आपण एकत्र येऊन या देवांना दाखवून द्यायचंय की दैत्य सेना काय करू शकते. तुमच्या बळानं त्या देवांना असा धडा शिकू की ते पुन्हा कधीही दैत्य कुळाला आव्हान द्यायचा विचार करणार नाही. चला तर मग दाखवून देऊ त्या देवांना की दैत्य कुळाचं सामर्थ्य काय आहे ते. दाखवून देऊ त्यांना की दैत्य कुळाच्या विरोधात जाणाऱ्यांना आपण कसे शासन करतो ते. चला, युद्धभूमीकडे प्रस्थान करा. युद्धाला सज्ज व्हा. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.